राम राम मित्रांनो, आज आपण निघालो तिथं देवगिरी किल्ल्यावर निघालो. हे आमचा नवीन मित्र ऍड झालेला आहे. आलो फोन आता तुझा फोन काय येऊ लागले मध्ये मध्ये. शेवटचा फोन होता. तर मित्रांनो आपण काल आम्ही आपल्या तिघं होतो. काल आम्ही तिघं होतो. आज एक ते नाही आले. नवीन मित्र आले. ते पण आमचा क्लासमेट आहे. ते पण चड्डी फ्रेंड आहे आमचा. नाही असं नाही, त्याला तर ओळखत की आणि आहे हे काल आम्ही बघितलं. आशिष आहे, प्रिझम पोलीसमध्ये आहे. चला तर मग आपण आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय. आपण आज देवगिरी किल्ल्यावर जाणार आहोत. त्याचा व्हिडिओ अपलोड करत जाईन मी. तिकीट काढायचं वाटतं. त्याच्यात काढायला खाच्याकडे 10,000 रुपयात. अरे आणि अंधक कशाला चालतोय रे कॅमेरा? तुझ्यामुळे आम्हाला बी जाऊ दे. आशिष, तुझ्यामुळे आम्हाला बी जाऊ दे. तर मित्रांनो, हे पाहता तुम्ही, हे एंट्री गेट आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. इथून मध्ये जायला एंट्री आहे, एंट्री अवेलेबल आहे. तर आपल्याला जायचं आहे. हे बघा, तर मागे अनिल येतोय. अनिलनं तिकीट काढलंय. हरपल्यावर येऊ देत नाही हे बघा, तिकीट काढलंय. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. हा तुला सगळी देत नाही का? लागणार आहे का? हा आपल्या पाठीमागे पण फॉरनर जात आहेत. तर भेटूयात आपण त्यांना नंतर. जसं वरी जाऊ तसं भेटूयात. हे समीर हसतोय बरं काय, याच्याकडे बघा. ते हसतोय. इथून आहे का रे? हाय, तर मित्रांनो आपण एंट्री केलेलं आहे. चला तर मग. हे बघा, अंधारात दिसत पण नाही याचा चेहरा. तर हे बघा, हे दौलताबाद म्हणजे देवगिरीचं फ्रंट व्ह्यू आहे. आणि बॅक व्ह्यू तर हे आपले मित्र कंपनी. शेवटी आमच्या भावाचं स्वप्न पूर्ण झालं. सो शेवटी आशिषचं स्वप्न होतं की यायचंच म्हणून, तो पण आलेला आहे. हे बघा, इथं तोफखाना ठेवलेला आहे. म्हणजे बारूद आहेत ते पहिलं जे तटबंदीचे संरक्षण करण्यासाठी ठेवले जायचे ते आहे ते इथं अविनाशनं बनवलेलं आहे. बाहेर. हे थोडी मजाक करण्याची मित्रांची पद्धत आहे, तरी समजून घ्या तुम्ही. तसं काय नाही, मध्ये एक दोन एक शब्द असं वापरतील. फोटो काढू रे. ठीक आहे मित्रांनो, तर टाकूयात पुढचा ब्लॉग. हे मेन फ्रंट मध्ये आलेलो आहोत आपण. हे आपले पोरं पण मध्ये आलेले आहेत. म्हणजे आपले मित्र आलेले आहेत. मित्रांनो, ब्लॉग करताना खूप छान वाटतंय. अरे पहिलीची कंडिशन अशीच होती. पण एवढं विचार केल्यासारखं तर आहे. मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता. त्या टायमिंगला किल्ला कसला भारी दिसत असेल. नाद करते का यावंच लागतं. अरे थांबा. तर मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर ते हे इकडं पहा, सरस्वती विहीर आहे म्हणून, बावडी आहे म्हणून. तर चला, तुम्हाला बावडी पाहिजे का? आपण बावडी पाहूया. बावडी म्हणजे विहीर. बावडी म्हणजे विहीर बरं का, असं अनिल सांगतोय. मला पण माहित नाही, आपण जाऊन बघूयात. माझा मित्र सुमित, याला मी सांगितले की माझ्यासोबत जास्त राहा, म्हणजे ब्लॉग मध्ये जास्त येतील व्हिडिओ मध्ये. त्यांना जाऊ दे म्हणलं, व्हिडिओ मध्ये जास्त येण्यासाठी माझ्यासोबत राहावं लागतंय. हे लाजरी आहेत बाकीचे. हे बघू शकता बावडी किती खोल आहे. तुम्ही विहीर आहे याला. पूर्वीच्या काळामध्ये याला बावडी म्हणायचे. जुन्या काळातली बावडी. जुन्या काळातली बावडी आहे. हे पाहू शकता मित्रांनो, किती खोल आहे बावडी. हे बघा, असं करायला जाऊन आपला मोबाईल पडायची भीती वाटत आहे म्हणून आपण बाजूला निघालो. हे बघा, हे वाकून बघत आहेत बाकीचे. चला तर मग आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आम्ही आता पुढे आलो आहोत सगळे मिळून. इकडं भारत माता मंदिर आहे. भारत माता मंदिर बघण्यासाठी आलोय. दम आला जरा चढून, काय नाही सोडून. हे बघा, आलेला आहे. अरे अर्थ झाला आता. हे बघा आलोय आणि आम्ही. कसा स्टॅमिना आहे त्याचा. इथं भारत माता मंदिर आहे. मंदिर बघूयात आपण. आणि दम लागलाय. याच्या पुढचा ब्लॉग आशिष जाधव बनवल. याच्या पुढचा ब्लॉग पण मीच बनवणार आहे. आशिष जाधव फक्त मला सपोर्टिव्ह रोल करत आहे. अरे पडशील बघून, चल. अरे पडशील ना. भारत माताचं बोर्ड लावले वरी, भारत माता मंदिर आहे. चला तर मग बघूयात आपण. अरे मंदिरामध्ये मित्रांनो एंट्री केलेला आहे आपण. हे बघा, हे मध्ये भारत माता मंदिर आहे. इथे फोटो शूटिंग होते, आपण पण करूयात. चला तर मग
हे पहा. हा सगळं झोपडे झोडपे झोपड्या सगळं अरे आपण सगळे झोपड्या कपल बनवू शकतो तुला बघायचं का भारत माता मंदिरामध्ये आलेलो आपण. आशिष काय पहा इथे आहे भारत माता मंदिर. भारत माता मंदिर. एक मिनिट हा. आपण भारत माता मंदिरामध्ये आलोय. दौलताबाद किल्ल्यावरती हे भारत माता मंदिर आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो भारत माताची मूर्ती आपली. हे आलं बघा भारत माता मंदिरापाशी. बघा भारत माता मंदिराचा हे व्ह्यू आहे. हे बघा किती सुंदर दिसतोय. एकदम परफेक्ट व्ह्यू आहे. पहा ना तुम्ही. हा भारत माता मंदिराचा. आणि हे आपले मित्र धुमाकूळ घालतायत तिथे. ते बघा एकदम मस्ती करत असलेले आपले मित्र पाहायला चाललेत. भारत माता टेम्पल मधून आपण बाहेर निघतोय. तर मित्रांनो खूप मजा आणि एन्जॉयमेंट केल्यानंतर आपण भारत मातेला पाहिल्यानंतर त्यांना खाली उतरायची घाई झालेली आहे. चलो तर आगे देखते होता है क्या. आगे देखने के लिए क्या क्या देखते. मैं थोड़ा दौड़ते हुए जा रहा हूँ. ये देखो ये अनिल थोड़ा काला दिखता है लेकिन अपना ही दोस्त है. जिगरी दोस्त है अपना. काळीज का तुकडा काला दिखता है इसलिए ये मेरे कालीज का तुकडा है. हा किल्ल्यावरचा मिनार आहे. याची खूप उंची आहे. वगैरे जमायचं नाही का आपण एकदम त्याच्या खाली आले. फ्रंट व्ह्यूला आले. बांधकामाला वगैरे इथून एकदम मिनारच्या समोरून आपण तोफाकडे निघालो आहे. हे बघा तोफा किती आहेत मध्ये. चला चला तर मग बघूयात इथं पुढे किती तोफा आहेत. हे बघा ये दो एवढे सारे तोफा आहे तिकडे. मस्त सारे एंट्री मारतायत. इथं बघा हे तोफा आहेत. हे पाहू शकता तुम्ही. एवढे सारे तोफा आहेत. हा ना बरेच प्रश्न आहे. हे बघा बघू शकता याच्यावरची डिझाईन वगैरे बघू शकता. याच्यावरती एकदम कशी डिझाईन आहे. हे पूर्ण मेटल पासून बनलेलं आहे. हे मित्र एन्जॉय करतात. तोफाबद्दल माहिती घेत आहेत. बघतायत. चॅट GPT वर पण सर्च करून पाहतात. ठीक आहे. तर एवढे सारे तोफखाने आहेत तिकडं. कसला होता माहिती आहे का. रणवीर सिंग हे बघू शकता तुम्ही. आपले मित्र एंट्री मारतायत मध्ये. चला तर मग इथं हा. अरे नाही रे ते बाथरूम नाही. एवढं कडलं असते का. ये ते बाथरूम न. आत्ताच दम लागलेला आहे. आणखी वरी जायचं आपल्याला. चला 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 चला. हे बघा हे माझ्यापेक्षा फास्ट आले वरी. सगळे आत्ताच थकलेले आहेत. तरी आपण काय थांबायचं नाही. आणखी खूप वरी जायचं आपल्याला. हे बघा इकडं वाट इकडं आहे. चला तर मग जाऊया. तर आपण वरी आलेलो आता पुढे जायचं आपल्याला. इकडं पाठीमागे बघा ते मुलं वर येत ना त्याच्यावर जायचं आपल्याला. चला तर मग आपण निघालो आहोत वरी. सिमेंट कॉन्क्रीट सगळं टाकून पण तेव्हा इथं जायचं आपल्याला. आता आपल्याला जायचंय वरी. चला तर मग. अरे व्हिडिओ चालू असताना थांबून हे करता येते. हा व्हिडिओ तू कर मी जातो. आम्हाला हे केले मला असं असतं का हा जाऊ द्या. आम्हाला वगळलेला आहे कारण इथं चढताना आम्ही डिक्शनरी मध्ये नाही आहे. असं अशा प्रकारे हे वरी चढलेले आहेत.
तरी हे तोफ हे बघा, हे अनिल म्हणत होता आता हे मोठी तोफ आहे. हे तोफ पाहण्यासाठी आपण इथं वरी आलेलो आहे. तो आला रे तू पण व्हिडिओ मध्ये आलास. नंबर नाही. हे बघू शकता याच्यावरचं काम तुम्ही. कसली द्यायचं? अरे हो रे, त्याने फोन करायला बघ की जरा. तर वरी आल्यानंतर मित्रांनो ते आपण तिथून ते पहा, तिथून खालून आलेलो आहोत आपण. ते आपली एंट्री झालेलं होतं आणि तो मिनार एवढं सारं चालून आल्यानंतर इथून आपण वरी आलोय. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला वरी तिकडे जायचंय. इथून जाण्यासाठी वाट आहे खाली, नंतर तिथे जायचं आपल्याला. त्याला पुढे जायचंय आता. हे बघा इथं ब्रिज आहे. या ब्रिजवरनं पुढे जायचं आपल्याला. इथं खाली पाणी आहे. याच्यामध्ये शत्रू येऊ नये म्हणून खाली इथं मगरी सोडायचंय. म्हणजे कोणी जरी आलं, जर शत्रू आले तर इथनं ब्रिज तोडायचे. हे जर शत्रू आले नंतर हे ब्रिज तोडायचे. हे बघा आपले मित्र ह्या ब्रिजवरून येत आहेत. ठीक आहे, सगळी माहिती याने सांगितलेली आहे. अशी दादा भाऊ याला आपल्यापेक्षा जनरल नॉलेज थोडं जास्त माहिती आहे, आपल्याला नाही तेवढी. इथं खाली पाणी असायचं. तर शत्रूमध्ये किल्ल्यामध्ये एंट्री मारायची असली तर हे ब्रिज तोडला जाईल आणि त्यामध्ये मगरी असायचे. शत्रू खाली पडायचे आणि मगरी त्यांना खायच्या. चला तर मग पुढे जाऊया. यार तुम्ही व्हिडिओ मध्ये ये ना बघा. इथं पुढे मित्रांनो अंधेरी मार्ग आहे. शत्रूंना फसवण्यासाठी हे अंधेरी मार्ग तयार केलेला आहे. हे अंधेरी मार्ग पाहूयात आपण. हे बघा, त्याला म्हणतात इथं शत्रू आले बी इथपर्यंत, तर दरवाजाला असं लावलेलं असेल ज्याने की ते शत्रूंना अडवण्यासाठी. हे भूलभुलैया आहे. इथं शत्रूंना जाण्यासाठी अवघड जाईल, म्हणजे त्यांना दिसत नसे एवढं अंधार पडायचं इथं. हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता. तिथून पुढून जायचा मार्ग आहे. हे बघू शकता. आपल्याला इथून वरती चढायचं आहे, वरी जायचं इथून. हे भूलभुलैयाचे मार्ग आहेत. हे पाहू शकता, अंधेरी मार्ग. पण आता डायरेक्ट अंधेरी मार्गातून जात आहोत. भूलभुलैया मार्ग आहे. आपण तिथून आता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पायऱ्या दाखवल्या तिथून जात नाही आपण सध्या या अंधेरी मार्गातून जातो. हे आपले मित्र वरी चढत आहेत. इथं शत्रूला फसवण्यासाठी हे अंधेरी मार्ग आहे. इथून जाता येत नसते, म्हणजे 2-4 दरवाजे असायचे इथं आणि शत्रू फसायचे ते मुख्य दरवाजा बंद करत असत. तर चला मग आपण अंधेरी मार्गाने निघालेलो आहोत. हे बघा आमचे मित्र निघालेले आहेत पुढे. हे असं फिरतायत की यांना रोज माहिती आहे यांचं घराचं अंगण आहे. असं फिरतायत, यांना रोजची माहिती असल्यासारखे फिरतायत. चला. अरे हो काही, हे बघा अंधार किती आहे मित्रांनो. आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही. मी पण पाय असं टाकतोय जसं काही अंधारामध्ये चालतंय. ह्या अंधेरी मार्ग आहे. अंधेरी मार्गामधनं आपण जातोय. अंधेरी मार्गामधनं जातोय आपण. भूलभुलैया मार्ग आहे. हे मार्ग एवढा अंधारात नाही, समजत नाही कुठं जायचं. बघून चला रे, बघून चला व्यवस्थित बघून चला. एवढा यस जमला. हे अंधेरी मार्गातनं बाहेर जाण्याचा मार्ग कुठं निघेल काय माहित नाही. हा हे बघा, इकडून एक काय कुठून जायचं मग. हे बघा आलेलो आहोत आपण. अरे ते फसवण्यासाठी इकडून चला. चला. हे बघा आशिष पळ. थोडं उजेडात आलो. थोडं उजेडात आलं. हे अनिल दिसतोय म्हणजे उजेड आहे आता.
हे बघा क्या सीन आहे चलो थांबून काय माझा चार्जिंग झालं काय हे बघा अंधेरी मार्गातनं चाललोय आपण हे बघा, वरती सीन असा आहे हे मेन अनिल आपला इथं वरी अनिल दिसतोय म्हणजे उजेड आहे वरी चला अंधेरी मार्गातनं अरे दम लागला हे दोघं तर काय थांबण्याचं नावच घेत नाहीत आता अनिल पण पळाला पुढे अरे शेवटी बाहेर निघालो इथून वाट नाही त्याला खाली मित्रांनो दम आलेला आहे इथं आलो आपण वरती आलेलो आहे आणखी भरपूर टाइम आहे आपल्याला वरी जायला थोडा दम लागलेला आहे हा हे आपण वर आलेलो आहोत हे बघू शकता तुम्ही अजून आपल्याला तिथं जायचंय आणखी खूप वरी आहे हा अजून वरी आहे केळं वनवासाला सीताफळ हा आता वरी जातं तिथे आपल्याला जायचंय वरी तर आताच आपण हे जे खाली फॉरनर गेलेत त्यांच्याबरोबर फोटो काढलेला आहे आता आपल्याला वरी जायचंय त्यांना आपण म्हटलंय की कॅन यू जॉईन विथ यू त्यामुळे ठीक आहे आणि आपण फोटो घेतलेला आहे चला आपण या मित्रांनो आणखीन खूप उंच आहे इथेच आम्हाला नाही आमच्या मित्राला दम लागलेला आहे तुला पण लागलं ना अरे आम्हाला म्हणलं आपण ग्रुप मध्ये आलं की हा नाही समजत यार त्याला ग्रुपचं येडा आहे हो थोडा आणि आमच्या मित्राचं हे आशिष आहे त्याची इच्छा होती की फॉरनर बरोबर फोटो काढायची ते आपण केलेलं आहे पूर्ण त्यांना विचारलं ते काढा म्हणले काढलेला आहे फोटो फोटो रे भाऊ हे असं दुहेरी अर्थ काढतात ठीक आहे मोरया मोरया. अरे मंदिर आहे का वरी काय मग? इथे मंदिर हा मंदिर आहे इथं हे आपल्या मित्रांच्या घोषणा चालू झालेल्या आहेत. तर आणखी आपल्याला खूप वरी जायचंय चला तर मग जाऊ काय गांडळ थांब नको. इथं गणेश मंदिर आहे टेम्पल आहे वरी ते आपण बघितलेलं आहे आणखी जायचं वरी तर मित्रांनो आपल्याला दम आलेला आहे तो सध्या बघते अनिल पण इथं बसलेला आहे तो सध्या तर आपल्याला जायचं ते बघा तुम्ही थोडं पळायसारखं केलं आणि दमला चला तर मग जॉईन व्हा ए ये रे की खूप सारं उंच आहे चढायचं एवढ्या साऱ्या पायऱ्या जायच्यात आपल्याला चढून थोडा आवाजा म्हणजे गडबड होत दम लागल्यामुळे तुम्ही समजून घ्या हे जा. ठीक आहे तर आमचे सगळे चडी फ्रेंड दमलेले आहेत मी कुठे हा, तू पण नाही व्हिडिओ मध्ये आला दमलेलो आहे सांग सगळे दमलेले आहेत त्याच्यामुळे हा, आम्ही तुमच्या दोघा स्टॅमिना बरोबर पाणी पिलेलं आहे आता बसलोय 5 मिनिटांनंतर रिफ्रेश झाल्यानंतर आम्ही वरी जाणार आहे थोडं खायला पण उन्हात चलून माझ्या कॉर्नर बरोबर फोटो काढल्यानंतर मित्रांचा मूड थोडस फ्रेश झालेला आहे हे तर बघा याच्या चेहऱ्यावर पण ग्लो आलेला आहे कालपासून याची इच्छा होती की कॉर्नर बरोबर फोटो काढायची ठीक आहे? आज आपण काढलेला आहे आणखी वरी भेटले तर आणखी फोटो काढू आपण आणि व्हिडिओ मध्ये पण घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आत्ता कुठं जवळ आलेलो आहोत आपण हे पहा एवढं वरी गेल्यानंतर आपल्याला हा किल्ल्यावरती पोहोचणार आहोत गांड फाटले इथं गांड फाटलेली गांड फाटलेले सांग चला तर चला मित्रांनो अनिल गेलेला आहे जस्ट नजदीक आलोय आपण किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी तर चला हे पहा जवळ आलोय आपण पोहोचलेलो आहोत चला तर मग शेवटी आपण पोहोचलेलो आहोत हे पहा आलो आपण इथे आलो दोस्त कंपनी तर गेली आपण थोडं मागे मागे आहोत हे बघा तुम्ही वरी आल्यानंतर किल्ल्याचा असा व्ह्यू आहे ते पाहू शकता आपल्या आपण जायचंय तिथं मला तो आलाय व्हिडिओमध्ये त्यानं पण व्हिडिओमध्ये आले ते पहा तुम्ही जात आहे तर
मित्रांनो आपल्याला तिथं जायचं आहे वरी. अरे पडशील खाली. हा आलंय, घेतला व्हिडिओ मध्ये घेतली तुला, आलंय ते. तिथं जायचं आहे आपल्याला. तिथे गेल्यानंतर पाहायचं काय आहे मध्ये. चला तर मग जाऊयात. इथून वरी जायचं आपल्याला. तिथे जायचं, ते मुलं बसलात का तिथे जायचं आपल्याला, बघायचंय. तर हे पहा सुमित तो बघा, तो दमलाय, खाली बसलाय. हे या रे, यावर या. चला तर मग हे मध्ये जायचं दरवाजा आहे, इथनं आपण वरी जाऊ. तर चालू केलं आपण मध्ये जाण्यासाठी. हे पहा आपले मित्र कंपनी पाठीमागे येते. अरे फागुनामुळं दम लागत आहे. हे मध्ये आलेलं आहे, असं घुमटासारखं वरी आहे. वरचा व्ह्यू असा आहे. पाहू शकता तुम्ही. चला तर हे बघा, इथनं मध्ये जायचं. हे इथनं मध्ये आलो आपण. हे पहा हे गँग आलेली आपली मागे. नाही यार, धीरे धीरे चल. चला तर मग हे वरी असं आहे मित्रांनो, एकदम हे आहे. मधला व्ह्यू असा आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता मित्रांनो, मधला व्ह्यू असा आहे. हे बघा, इकडं पण पाहूयात आपण. हे एकदम गोल आहे, हे असं बघू शकता. इथनं असं दिसतं खालचं. ते बघा तुम्ही, आत्ता आपण आलेला इकडून आलोय खालून आपण. ते बघा तो मिनार बघा, तिकडून आलोय आपण खालून. इतकं वर आल्यानंतर हे इथं तुम्हाला हे पाहायला मिळतं. असं कसं आलंय आणि सांगतात नाही का. हां ते बघा, आणि सांगितलं की आपण तिकडून जाऊन इकडून आल्या म्हणून. असं एवढं इकडनं परत इकडं, इकडनं परत इकडं बघा. तर एवढं चढल्यानंतर हे मध्ये असं आहे, एकदम गोल घुमट सारखं आहे. हे बघा, मी आणि इथं बसलेलो आहोत व्हिडिओ मध्ये. आशिष तयारी आमच्यामध्ये येऊन बसण्याची तयारी चालू आहे. त्याला व्हिडिओ मध्ये येण्याचा खूप नाद आहे. मित्र यांना बाकी आहे. सुमित यायचं राहिलं तर दमला, त्याच्यामुळे खाली बसलेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला टूर? कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही पण येऊन आणि पाहू तुमच्या प्रतिक्रिया द्या. शकता. पाहू शकता ज्यांना कोणाला एकदम छान असं व्ह्यू बघायचं आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या असं काही पाहण्याची किल्ले वगैरे पाहण्याची इच्छा असेल त्यांनी येऊन पाहू शकता. सिटी व्ह्यू दाखव, सिटी व्ह्यू. एक मिनटं, तुम्हाला सिटी व्ह्यू दाखवतो मी. इकडून आपली जे संभाजीनगर आहे आपलं, संभाजीनगर कसं दिसत हे बघा, छान दिसतं ना. ते सिटी व्ह्यू आहे आणि हे आपलं फोर्टचा व्ह्यू आहे. हे फोर्टचा व्ह्यू खूप छान असा व्ह्यू आहे. ये ते बघा, आणि एकदम असं साईडनं डोंगर आहेत. जिकडं बघेल तिकडे डोंगर रांग आहेत पूर्ण इकडं साईडनं. आणि त्याच्यावरती मध्यभागी एकदम सेंटरला हा फोर्ट आहे. नंतरची ट्रिप आमची जंजिराला असेल, मुरुड जंजिरा. अबे आपले ह्याचे आहे. त्याचे पण येईल तुम्हाला व्हिडिओ. खाली आलोय आपण आता खाली येऊन आपल्याला वापस जायचंय. हे पण आपले मित्र तर जाण्याची तयारी करू लागलेत, खूप दमल्यात. आता मी पण जायची तयारी. तर मित्रांनो, आता आपण खाली जाण्याची तयारी करतो इथून. हे मित्र शॉर्टकट मारताय काय, हे पहा, ते दोघं काहीतरी पाहत आहे तिकडं. आपल्याला खाली जायचं आहे, त्यांना फोटो काढायचा आहे. म्हणून नंतरचा व्हिडिओ आपण करूया. थांबा, त्यांची एक फोटो काढून येतो. आता एवढं उतरून जायचं आहे खाली, एवढं सारी खाली उतरायचंय. हे पहा, तर अभी मेरा पैर फिसल रहा था दोस्तों. ऊपर चढ़ते वक्त इतना मजा आया कि अब उतरते उतरते हाँ, हमारी थोड़ी गुलाबी हिंदी है, हमारे पैरा की सगरे अभी खाली आते समय पायऱ्या इकडे तिकडे जा रहे, इकडे तिकडे जा रहे हैं. हमारे दोस्तों की सारी दोस्तों की गुलाबी हिंदी है. तब आप खुद ब खुद समझ के लो दोस्तों.
तो हम निकले लेकिन पैर ऐसा लटलटा रहा है क्या बोले आप, कैसा लटलटा रहा है हमारे कर रहा है। हमारे आंग भी लटलटा रहे हैं दोस्तों, आंग लटलटा रहे क्या आपके? हाँ हाँ लट रहा है। हाँ। ये इसको बात करो पहले, ये क्या बोलता है देखो। अरे व्यवस्थित पकड़ कैमरा। हाँ तो दोस्तों अभी हम जो नीचे जा रहे हैं तो हमारे पैरों की हालत पूरी सुन पड़ चुकी है। भाई के पैर लड़खड़ा रहे हैं। अनिल अभी जिंदा नहीं है जो आप देख रहे हो अनिल नहीं है। खाली ये पोजीशन करके जा रहे हैं। तो भाई आप समझ सकते हैं कि तैयारी से आए, जब भी आए आप हाँ तो प्रिकॉशन लीजिए। हाँ, स्टेमिना होना स्टेमिना चाहिए इसके लिए, तो पहले आप दौड़ने की प्रैक्टिस कम से कीजिए। कम 1.5 घंटा। आप दोस्तों 1.5 घंटा खत्म हो चुका है अविनाश भाई का। इसकी हिंदी हो चुकी है, अब मेरी हिंदी गुलाबी हिंदी सुन लो। हमारे सारे कपाल के नीचे से घाम निकल रहा है। क्या बोले आप, कहाँ से घाम निकल रहा है, आप नीचे जा रहे हैं। इसके तो पैर गए, ये तो वरी इतने चढ़ते जगह समय बढ़े। बहुत अच्छा लगा। सब ओला दिखने हाँ, वाला दिखने लगा। ऊपर चढ़ते वक्त ऐसा लगा बहुत मजा आ रहा था। अब चक्कर मार रहा है, क्या करना क्या बोलना, अब खाली जाके खाली बैठना पड़ता है गाड़ी में। भाई तो ऊपर आए नहीं। अब आगे का ब्लॉग में बताता हूँ नीचे जाने के बाद। मित्रांनो आपण आता जातो आहोत खाली, इथं भूलभुलैयामध्ये अजून खाली आलो आहोत। तर याच्यामध्ये आपण एक गाणं म्हणूयात। किल्ला है दोस्त है अंधार है और है नशा, चलो उतरेंगे खाली अब धीरे धीरे नीचे उतरो, कहीं गिर ना जाओ कहीं गिर ना जाओ। हाथ को पकड़ो एक साथ, गिर ना जाओ कहीं गिर ना जाओ। अरे दोस्तों जरा ठहरे जाओ, मुझे भी आने दो तुम्हारे साथ यार। अरे दोस्त कंपनी यार मला सोडून एकटे पळत आहेत, मला अंधारात सोडत आहेत। अंधारात मला भीती वाटते आणि यांना काही समजत नाही। चला तर मग आपण पुढच्या याला पाहूयात। हे सुमितला धरून चला रे, त्याला चक्कर मारते। अरे पाय घसरत आहेत बरं काय भूलभुलैयामधून जाताना। सांभाळ घसरत पाय ग। अरे चला तर हे आलो भूलभुलैयामधनं। इथून आलो। खूप वेळाचा ब्लॉग झालेला आहे, तर आपण ऑब्विसली आपण बाहेर निघालेलो आहोत। तर आता आपण बाहेर आलेलो आहोत, खाली उतरलोय फोर्टून। तर इकडे आपल्याला जायचं आहे, हे गार्डनमध्ये काय पाहूयात। इथं माकडं किती बसले तर थांबा तुम्हाला कॅमेरा। आमचे मित्र गेले आहेत, यांना बघून जे माकडं आहेत ते माकडं सुद्धा पळत आहेत यांना बघून। इथं या झाडावरती किती छान बसलेले आहेत ते बघा, हे पहा माकडं। इथं गार्डन आहे छोटंसं, खूप छान असं गार्डन आहे। हे इथं माकडं आहेत, हे बघा हे माकडं बसलेत। वानर ब्लॉगर मित्रांनो आम्ही वरी जाऊन दमल्यामुळं आईस गोळा खातोय, दोघं पण खातात, आम्ही पण खातोय। खूप दम लागलेला आहे वरी जाऊन, त्याच्यामुळे हे चालू आहे।